मी सर्वप्रथम हिंदी विभागाचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांचे कौतुक सुद्धा करतो. त्यांनी हिंदी सप्ताह आयोजित केलेला आहे. कोणत्याही भाषेच्या साहित्याच्या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीचा सप्ताह साजरा करणं, तसं मराठीमध्ये सुद्धा मराठी भाषा पंधरवडा साजरा केला जातो आणि वेगवेगळे कार्यक्रम आपण त्या निमित्ताने घेत असतो. तसंच हिंदी भाषेच्या माध्यमातून सुद्धा प्रतियोगिता स्पर्धा घेतलेली आहे, जी अतिशय महत्त्वाची आहे. त्याबद्दल आमच्या दोन्ही सरांचं मनापासून कौतुक करतो आणि अभिनंदन करतो. मित्रांनो, मी मागाशी सुरुवातीला मांडत होतो की महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून ज्या स्पर्धा घेतल्या जात असतात, त्या स्पर्धा घेण्याचा एकच उद्देश असतो, तो म्हणजे की विद्यार्थ्यांमध्ये जे काही कलागुण आहेत किंवा त्यांच्याकडे जी काही कला आहे त्या कलेला कुठेतरी वाव मिळावा, सादरीकरणाची संधी मिळावी आणि तुम्ही तिथं बसून जे ऐकत असता, जे आम्ही बोलत होते, ते कधीतरी इथे येऊन तुम्ही सुद्धा बोलावं आणि तुम्हालाही बोलण्याचा सराव व्हावा, बोलण्याचं धाडस निर्माण व्हावं. मग ती कविता असेल किंवा कोणतेही भाषण असेल किंवा काही असेल, परंतु चार विद्यार्थ्यांच्या समोर संवाद साधण्याची कला जी असते, ती कला तुमच्यामध्ये यावी, ते धाडस निर्माण व्हावं म्हणून अशा पद्धतीच्या स्पर्धा इथे घेतल्या जात असतात. मला आनंद वाटतो दोन गोष्टींचा. तो म्हणजे की या कविता वाचनाच्या स्पर्धेमध्ये जसं हिंदी विभागातल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, त्याच पद्धतीनं मराठी विभागातल्या आमच्या विद्यार्थिनींनी सुद्धा उत्स्फूर्त सहभाग घेतलेला आहे. खरं तर भाषा कोणतीही असो, मराठी असो, हिंदी असो, कन्नड असो, तेलुगू असो किंवा कोणतीही भाषा असो, ती भाषा म्हणून येत असते आणि ती भाषा म्हणून येत असते म्हणजे काय, ती अभिव्यक्तीचं एक साधन असतं. त्याच्यामुळे भाषा कोणतीही असो, शेवटी मनातल्या भावना व्यक्त करण्याचं ते एक साधन आहे. आणि तुम्ही खूप छान पद्धतीनं कवितांचं सादरीकरण केलेलं आहे. खूप छान छान कविता होत्या. काही मी बघून वाचलं, काही मी मोबाईलमध्ये वाचलं, काही मी न बघता वाचलं, काही मी आपापल्या पद्धतीनं सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, सादरीकरण करण्याची जी संधी तुम्हाला मिळाली खूप महत्त्वाची आहे. स्पर्धा असते, मी नेहमी म्हणत असतो. पहिला, दुसरा, तिसरा ते सगळ्या गोष्टी बाजूला ठेवल्या, बक्षिसं बाजूला ठेवल्या, परंतु तुम्ही याच्यामध्ये सहभाग घेतला, हेच खऱ्या अर्थाने मोठं बक्षीस तुमचं आहे. आणि मला वाटतं ही संधी तुम्हाला पुढे घेऊन जाणारी आहे. म्हणून संधी निर्माण करून दिली त्याबद्दल मी बुद्धे सरांचं मनापासून अभिनंदन करतो, एका सरांचंही अभिनंदन करतो. आणि मलाही या स्पर्धेमध्ये प्रेक्षक म्हणून आपण बोलतो त्याबद्दल मी सर्वांच्या कृतज्ञता व्यक्त करतो. निकाल सर सांगतीलच तुम्हाला. निकाल सांगायची वेळेस सुद्धा नेहमी, कारण तुम्हाला माहिती आहे की तुम्ही सुद्धा चांगल्या पद्धतीने कविता ऐकलेल्या आहेत. त्याच्यावरती काही बोलणार नाही सर, ते सर बोलतील त्या संदर्भामध्ये. परंतु खूप छान स्पर्धा झाली. कमी का असेना, छोटीशी का असेना, परंतु स्पर्धा होणं आणि त्याच्यातून एक दोन विद्यार्थी तरी चांगल्या पद्धतीने बोलायला सुद्धा धाडस निर्माण होणं, ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. त्याच्यामुळं सरांनी